संकल्पना सन्मानितं भवतु देवतायस्य यशस्वेनाद्यदिरक्षेपं परमात्म्यं देवतायस्य यथाशक्तिधरं भवतु देवतायस्य आदिर्पणोक्तं यशस्वे नमस्तु मंगलसूत्र धारण करिष्ये. त्याला मंगलसूत्र मागवा. शर्मिष्ठा दे. सर्वधारण रक्षभ्यं प्राप्ते नमस्तुभ्यं भूत देवताय मंगलसूत्रादि विधि यशसेनाद्यादिकृतेन भूत देवताय नमो यदो प्राप्त्यादिर्पणोक्तं हरिद्रा कुमरक्षवर्णं कृतेन भूत देवताय नमो सुमंगलसिते विधिव्रतादि अर्पणोक्तं प्रणमाम्यहं. हे देवदानव संवादे मध्यमानु महादुत्पन्नोसि रक्षभ्यं. तर हे मंगळसूत्र आपल्या पत्नीच्या गळ्यामध्ये समर्पित करावे. अमो बाळा किती वेळ वाट बघणार आहेस बाबांची? बाबांना यायला उशीर होतो की नाही? तू चल बरं झोपायला चल. नाही बाबा आल्याशिवाय मी नाही झोपणार. अगं असं काय करतेस बाळा? बाबांचं ओव्हर टाइम चालू आहे की नाही? हा आणि उद्या तुझं नाटक आहे ना गॅदरिंग मध्ये. मग आज जर झोपली नाहीस तर उद्या स्टेजवर झोपेल ना आमची राजकन्या. आमो बेटा राजकन्याचा हार आणला. अरे देवा विसरलात ना? काय बाबा आता कसं होणार? त्या हारावरच आहे ना सगळं नाटक. राजकन्याचा हार हरवता आणि राजपुत्र शोधतो ना. काय हो बाबा आता काय करू मी? काय कर तू कशाला काळजी करते? अरे बाबा आहे ना तुझा. आत्ता घेऊन येतो हार. आलो 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 आलो. हो रात्रीचे 12 आता कुठे? बाळा झोप ग. आता इतक्या रात्री कुठे मिळणार आहे बाबांना हार? एवढे दमून भागून आले पण तुझ्या हट्टापायी पुन्हा बाहेर पडले. नाही बाबा आणतीलच हार. बर बाई आणतील तर आणतील पण नाही मिळाला तर उगाच हट्ट नाही करायचा. हा आपण बघू उद्या काहीतरी. तसंही तू माझं ऐकणार नाहीच आहेस कारण तुझ्यासाठी तुझे बाबा म्हणजे देव आहेत ना. बाबा मिळाला हार. हा काय? अबे, कुठे मिळाला? अगं आपल्या आमूला हवा होता ना. आकाश पाताळ एक करून आणला असता. माझ्या राजकन्याचा हट्ट आहे तो पूर्ण करणारच मी. अहो इतके लाड करू नका तिचे. नाही उद्या चंद्र मागितला तर कुठून आणून देणारा? शहाणी आहे माझी अम्मा. चुकीचे हट्ट ती कधीच करत नाही म्हणून तर तिचे सगळे हट्ट पुरवतो. हळदीची जबरदस्ती झाली, मेहंदी सुद्धा लावली, पण अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात पडू देणार नाही. तिथे मला कोणीही अडवू शकणार नाही.
आजचं सगळं विसरून जायचं, लग्नाला तयार व्हायचं आणि नव्या आयुष्याला सुरुवात करायची. शक्यच नाहीये मला. मग मला संपवायचं. हात जोडून नमस्कार करा. अग्नीला आवाहन करूया. अग्निदेवतेला यथाशक्ती विधी प्रित्यर्थ अग्निदेवता यथेच सन्मानपूर्वक. तू का मला अवॉइड करतोयस? हा? You don't love me anymore ना? You. I love you. I love only you. आगमनं प्राप्ते सकल पूजितं यद ब्रह्मे भूत देवतायस्य यथाशक्ती ध्यानं भूत देवतायस्य अग्निदेवता यथेच सन्मानपूर्वक आवाहन करीशे. एका सवाष्णीला बोलवा. भाग्यश्री, ये बाय. ये बस. बसून घ्या. अग्नीला नमस्कार करून हवन कुंडामध्ये हळद कुंकू शिंपडून घ्या. अग्निदेवता यथेच सन्मानपूर्वक अग्नी सन्मानिते परब्रह्मणं पांतु देवता ये सर्व महा. अग्नी प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला. हात जोडून यथाजिती अग्निदेवता प्रलंबितम पूर्ण प्राप्ते नमो नमः. आता त्यातली एक सुपारी घ्या आणि या दोघांच्या पाठीमागे या. नवरदेवाच्या खांद्यावरच्या शेल्यामध्ये सुपारी बांधून घ्या आणि ती मुलीच्या शालीला गाठ मारून घ्या. बघू. घे भाग्यश्री, उखाणा घे. अनंतरावांनी घेतलेल्या साडीला जरीचा काठ, भाऊजी आणि अमृताच्या शेलाची मारते मी गाठ. वा वा, मस्त. हात जोडून नमस्कार करा. अग्निदेवता यथाशक्ती सप्तपदी हारे प्रित्यर्थ यथा ध्यानेन भवतु. दोघांनी हात जोडावे. मनापासून अग्नीला नमस्कार करा. सन्मानाने सप्तपदी हारे प्रित्यर्थम यथाशक्ती सात वचनादि अर्पणोक्तम यतत्व देवतायस्य. सात जन्म हातपती मला लाभाव म्हणून अग्निसमोर प्रार्थना करणारी मी सौभाग्यवती सन्मानित होते. आदराने ही अग्निदेवता तुला नमस्कार करते. तुम्ही उभे राहावे. दोघांनी आपल्या पत्नीचा करंगळी आपल्या करंगळीत धरावी. सप्तपदी प्राप्ते नमः. चला करंगळीत करंगळी धरा. यज्ञो प्राप्ते नमस्कारादि अर्पणोक्तम प्रणमाम्यहम. सप्तपदी प्रित्यर्थ सन्मानपूर्वक आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने सुपारीला स्पर्श करावा. पहिल्या
लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. त्या अशा सहजासहजी नाही तुटत. आता मी घट्ट बांधलीये. नाही सुटणार ती. चल. शेवटची फेरी 7वी फेरी. पाय लावायचाय सुपारीला आणि आपल्या नवऱ्याच्या पुढे यायचंय. संकल्पनादिरक्ष्यभ्यं भूत देवता यस्य नमः. सप्त जन्माकृत प्रतिव्रतां प्राप्ते सन्मानितम. 7 जन्म हाच पती मला लाभावा आणि माझ्या जीवनात ते सार्थक व्हावे म्हणून मी 7 फेरे संकल्पित करते. आदरातिथ्य योगे यज्ञ ब्रह्मे यदा यन्मो होतवतायस्य नमः. सैष्ण प्राप्तये नमो नमः. अंतरिक्षमावाह्यामि कृतेन भवतु. नमोस्तु ते. पाठावर उभे राहा आणि अग्नीला नमस्कार करा. सैष्णवे योगादिमुखम भूत देवताभ्य नमः. अग्निदेवता संकल्पनम परब्रह्मणे भूत देवता यस्य सप्तपदी. अगदी सगळं व्यवस्थित घ्यायचं. हा काय एकेकीच्या साड्या, काय एकेकीचे दागिने. नाही नाही, काहीच नाही तर मानपणात माझ्याही पदरात एखादा दागिना येईलच. काही नाही तरी निदान सोन्याची चेन तरी. हळूहळू गाडग्यांच्या बायकांमध्ये मिसळायला हवं. विहीण आहे मी. आई हे किती सगळं छान आहे ना. हे छान आहे. हो. अगं काय हो, हे छान आहे. नाही. हा हे बघ, हे बघ लाडू, बदाम अर्धा. काय उपयोग त्याचा. हे धर, ठेव नको असेल तर. हे काय छान आहे हे. बरं आता आपण जाऊया. पण आता माईने जर बघितलं ना तर माई उद्धार करतील आपल्या दोघींचा. चल 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 चल. काय आहे काय आहे हे काय. हे पंगत तिकडे जेवणाची. जा. नाही अहो मी ना अमृताची आत्या. चुकून एकदम हे काय करत होतात मग आपण. ते मी हा काय सुंदर साडी आहे तुमची. हो, मी ना पोत पोत बघत होते. आवडली तुम्हाला. माईंना सांगते ना तुम्हाला द्यायला. अहो मानपणात तुम्हाला साडी द्यायचीच आहे की नाही. मग अशीच देतील सेम टू सेम नवी कोरी. बघू. अगो बाई काय सुंदर दिसते तुमच्यावर. कशाला नको. हा असं कसं सांगते ना माईंना. मी आलेच. बघितलंस का गं माईंची कीर्ती कशी दूर दूर पर्यंत पसरली. नाव घेतलं माईंचं आणि पळाल्या त्या. अमृताची आत्या. बर. वर्णम कृतेन भूत देवता यस्य नमः. जावई बापूंच्या डोक्यावर ठेवून सन्मान करावा. आदरातिथ्य योगे नमो स्वाहा. आमची लेक आता तुमची झाली. तिची सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. प्रेमानं सांभाळा तिला. काही चुकलं माकलं तर पोटात घाला.
तुम्ही काळजी करू नका. जशी माझी शर्मिष्ठा भाग्यश्री तशीच तुमची अमृता माझी लेक आहे. अहो माझ्या सुना नाचुना ह्या सगळ्या मला लेकीसारखीच आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हं? अण्णासाहेब, काय बोलू मी? काय बोलायची आवश्यकताच नाहीये. निरंजन, अरे घाडगे म्हणजे विश्वास. आपली अमृता घाडग्यांच्या घरी सुखानं नांदेल, माझी खात्री आहे. अण्णासाहेब, आमची अमृता म्हणजे शुद्ध सोनं आहे. आता तुमच्या लौकिकाला साजेल असा कुठला अलंकार तिच्यातनं घडवायचा आहे तुमच्या हातात आहे.